बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संघ नेहमी सभासदांच्या पाठीशी। 9वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न। कर्जदार व सभासद हा सहकारी संस्थेचा आर्थिक कणा आहे। आज संकटामुळे कर्जदार हा बँकेत कर्ज काढताना मागे पुढे पाहत आहे। अशा परिस्थितीत ठेवीवरील व्याजदर देण्यासही संस्थांना अनेक अडचणी येत आहेत। पण अशा परिस्थितीमध्ये सभासद नेहमी संस्थेवर विश्वास ठेवून व्यवहार केले। कर्जदार व ठेवीदार यांच्यामुळेच आज संस्थेची प्रगती होत असल्याने बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी ही संस्था नेहमी सभासदांच्या पाठीशी राहून त्यांचे हित जोपासत असल्याचे मत संस्थेचे संस्थापक चेअरमन नगरसेवक माणिक कुंभार यांनी व्यक्त केले। अहवाल सालात सभासदांना 12% लाभांश देणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन माणिक कुंभार यांनी दिली। येथे बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची 9वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली। संस्थेचे चेअरमन जावेद चोखावे यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य असणे गरजेचे आहे। सहकार क्षेत्रात काम करीत असताना विश्वासार्हता व प्रामाणिक याला अधिक महत्त्व असते, हे आपण ओळखून कार्य करीत असल्याने आज संस्था प्रगतीपथावर आहे। निस्वार्थ संचालक मंडळ व प्रामाणिक कर्मचारी वर्गामुळे ही छोटीशी संस्था आज प्रगतीपथावर येत आहे। अहवाल सालात संस्थेत एकूण 819 सभासद, 15,31,500 रुपये भागभांडवल, 56,92,701 वर निधी सर्वांच्या विश्वासास पात्र राहिल्याने आज संस्थेत 6,31,19,333 रुपये ठेवी आहेत। व्यापारी, सभासद, शेतकरी व इतरांना 4,15,62,268 रुपये इतके कर्ज वितरण केले असून अहवाल सालात संस्थेचे 15,06,000 रुपयाचे निव्वळ नफा झाला असल्याची माहिती शेवटी जावेद चोखावे यांनी सांगितली। संस्थेचे संस्थापक अशोक चिंचले यांनी नफा तोटा ताळेबंद पत्राचे वाचन करून मंजुरी दिली। वार्षिक सभेत भीमगोंड सांडगे, व्हाईस चेअरमन श्रीकांत गोले तिनवर, संचालक अभयकुमार लगारे, कुमार चिपरे, राजेंद्र माळी, शोभा चिपरे, सौरभ पाटील, विजय गौरवाडे, महादेव कुंभार, सलीम अफराज, दिलीप गोसावी, लक्ष्मी कुंभार, अशोक कुंभार, अण्णा हेरगे, लक्ष्मण दुर्गमुर्गे, सुरेश नंदीवाले यांच्यासह सर्व सभासद, शेतकरी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते। संघर्ष या न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमुर्गे। असं सहकार्य करून या आपल्या संस्थेची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्नशील असावे। सर्व कर्मचारी लवकरच ही संस्था नावाला रूपाला येईल असं मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय कर्नाटक। ಶಾರ್ಟ್ ಬಟ್ ಸ್ವೀಟ್ ಅನ್ನೋ ಹಾಗೆ ಭಾಳ ಚಂದ ಮಾತಾಡಿದರು ಸರ್। ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ವೇದಿಕೆ ಪರವಾಗಿ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು। ಸಹಕಾರ ಕ್ಷೇತ್ರದೊಳಗೆ ಬಹಳ ವರ್ಷ ಅನುಭವ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದಂಥ ಪಾಲಕ ಜಗಟಿಯವರು ತಮ್ಮ ಕೆಲಸವನ್ನು ಅವರು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅವರನ್ನು ಕೇಳ್ಬೋದಾಗಿದೆ। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।